राम राम मित्रांनो, एक महिन्याखाली मी तुम्हाला असं म्हणलं होतं की आपला बँक ऑफ महाराष्ट्रचा बीसी पॉइंटचा आयडी येणार आहे आणि त्यासाठी एक आपण जीपीएस डिव्हाइस मागवली होती. माहितीये तुम्हाला, मी दाखवली पण होती. तर आता एक महिना झाला आणि ते आयडी आता आपला ऍक्टिव्ह झालाय आणि त्यामध्ये आता काय काय काम होणार आहेत ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आणि त्यासाठी ना आता आपल्याला एक ब्राउझर ओपन करावं लागेल. त्यासाठी मी शक्यतो क्रोमवरच वापर करतो. त्यासाठी आता एक लिंक कॉपी करून इथं ओपन केली की असं पॉपअप वगैरे येते, तर त्याला अलाव करावं लागतं. त्यासाठी शक्यतो क्लिक किंवा मग स्पेसचा वापर स्पेस जे बटन असते त्याचा वापर केला तर चांगलं होते. बऱ्याचदा दाबावं लागते, तिथं बघू शकता. त्यानंतर इथं ही आपली मंत्रा L1 बायोमेट्रिक मशीन, त्यावर माझा थंब लावतो मी. कॅप्चर सक्सेस म्हणून आलं की आज पोर्टल ओपन होते. या प्रोसेसला वेळ लागते बरं का, मी फास्ट केले जरा. आणि त्यामध्ये हे आता ओपन झाल्यावर हे असे ऑप्शन येते. त्यामध्ये मेन हे विड्रॉलसाठी आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या, फक्त AEPS मेनू. 2 नंबरचं AEPS सर्व प्रकारच्या राष्ट्रीय बँकांचं जे विड्रॉल आहे, पैसे काढायचे ते ऑप्शन तिथे. ही KYC इथून बँक ऑफ महाराष्ट्रचे अकाउंट ओपनिंग वगैरे होते. आणि हे UDR हे मलाही माहीत नाही. हे IMPS NFT मनी ट्रान्सफरसाठी. अदर सर्व्हिसेसमध्ये APY म्हणजे अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अशा सोशल सिक्युरिटीच्या ज्या पण स्कीम आहेत त्या ओपन करता येतात. त्यानंतर हे KYC, ते बी KYC संबंधित काहीतरी असेल, त्याची पण माहिती घेऊन तुम्हाला लवकरच सांगतो. एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि हे जर तुम्हाला पण बँक ऑफ महाराष्ट्राचा BC पॉईंट घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला जी काय माहिती आहे ती सर्व माहिती सांगतो. आणि आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.